सोहनी वाजवा. हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
लाभ झाला सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोणाला मागे पुढे आनंद कोणाला मागे पुढे आनंद कोणाला मागे पुढे संगती पंगती देवाचा वेगळे संगती पंगती देवाचा वेगळे नित्य नित्य जोडे देती सारे नित्य जोडे देते सारे नित्य जोडे देते सारे समर्थाचे घरी सकळ समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुझी कला कासयाची नाही तुझी कला कासयाची कला यासयाची संगती मंगती देवाचा वेगळे संगती पंगती देवाचा वेगळे नित्य नित्य जोडे देती सारे नित्य जोडे देते सारे नित्य जोडे देते सारे तुका म्हणे ये लाभाचे तुका म्हणे लाभाचे कोटी समर्थाचे कोटी समर्थाचे कोटी समर्थाचे संगती पंगती देवाचा वेगळे पंगती देवाचा वेगळे पंगती देवाचा वेगळे पंगती देवाचा वेगळे नित्य जोडे तिची साथ नित्य जोडे देते साथ नित्य जोडे देते साथ लोकार कुमारी लोकार कुमारी लोकार कुमारी लोकार कुमारी लोकार कुमारी लोकार सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे व्यवहार सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे संगती पंगती देवाचा वेगळे संगती पंगती देवाचा वेगळे आनंद कोणाला मागे पुढे आनंद कोणाला मागे पुढे
टाळी वाजवा आता प्रत्येकाने. बजरंगबली महावीर हनुमान की सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. संगती पंगती देवासवे घडे. नित्यानित्य जोडे त्याची साच. समर्थाचे घरी सकळ संपदा. नाही तुटी कदा कासयाची. संगती पंगती देवासवे घडे. नित्यानित्य जोडे त्याची साच. तुका म्हणे येथे लाभाची कोटी. बहुवाव पोटी समर्थाचे. संगती पंगती देवासवे घडे. नित्यानित्य जोडे त्याची साच. विठ्ठल राधे राधे नाम घेता पवित्र. अनंत पापे होती भस्मसात. विराट शक्ती गोधामवासी. शरण जाऊया त्या राधिकेसी. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम. देवकी परमानंदम. कृष्ण वंदे जगद्गुरुम. खेळ खेळे हरी कुंजवनी. राधिकेच्या मना मोहनी. राधिकेच्या मना मोहनी. राधिकेच्या मना मोहनी. सगळ्यांनी म्हणा. ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी म्हणा.
राधिकेच्या मना मोहनी राधिकेच्या मना मोहनी ओ राधिकेच्या मना मोहनी राधिकेच्या मना मोहनी राधिकेच्या मना मोहनी राधिकेच्या मना राधिकेच्या मना मोहनी केळे केळे हरी कुंजवनी राधिकेच्या मना मोहनी ओ राधिकेच्या मना मोहनी राधिकेच्या मना मोहनी टाळ्या वाजवा जरा जोरामध्ये हरी बोल जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा वेळेत आटोपणारा बोलू नको ए दे दे बोल जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अध्यात्मातले सगळी सिद्धता पाहिल्यानंतर प्रसिद्धीसाठी घाई करू नका तुम्ही सिद्ध व्हा प्रसिद्ध करणारे आपोआप येतात स्वतःहून प्रसिद्धी करण्यात काय अर्थ आहे स्वतःहून सांगत फिरतात लोक हे माझं कार्य राहू द्या मला कीर्तनाची तारीख द्या मरेल बरं द्या आपण कशाला घाई करता सिद्ध व्हा लोक प्रसिद्ध करते बातमी पसरली पंचक्रोशीमध्ये कुतूहल निर्माण झालं आणि कुतूहल निर्माण झालं म्हणजे रहस्य शोधायला मंडळी येतेच की आपल्यालाही काहीतरी करायचंय जीवनात आले आणि विचारलं भंडाऱ्या डोंगरावर येऊन की महाराज एवढे तुम्ही यशस्वी झालात काय कारण आहे यामध्ये म्हणाले सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे आम्ही व्यवहार सुखाचा केला सुख दिलं सुख घेतलं व्यवहार म्हणजे देवाण घेवाण सुख न देता जर सुखाची अपेक्षा करत असाल तर जमिनीमध्ये पेरावं लागतं ते उगवेल डेअरिंग करावं लागतं जर कोणी विचारलं उगवेलच का गॅरंटी नाही सुखासाठी आम्हाला संसाराच्या नावे घालून या शून्य सुख शोधायला निघालो सुख सापडलं सुख दिलं सुख घेतलं सुखी झालो आणि त्याचा परिणाम आनंद कोंदला मागे पुढे आम्ही जिकडे जातो तिकडे आनंद आमच्या मागे पुढे आहे आम्ही नाही आनंदासाठी कुठे जातो आनंदच आमच्या अवतीभोवती कशावरून महाराज संगती पंगती देवाचं वेगळे आम्हाला संगत देवाची आम्हाला पंगत देवाची बरं एकदा नाही नित्यानित्य जोडे त्याची साथ तुम्हाला दिसत नसेल तो देव म्हणून असं समजू नका की जेवताना देव आमच्या बरोबर नाही फिरताना खेळताना बागडताना देव आमच्या सोबत नाही तुम्हाला माहिती नसेल तो भाग वेगळा पण आमच्या सोबत आहे आणि ज्याची कास आम्ही धरली तो समर्थ आहे समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कास याची एवढा समर्थ आहे समर्थ कोणाला म्हणतात ज्याच्याकडे काहीच कमी नाही त्याला समर्थ म्हणतात जे सांगितलं ते त्याच्याकडे आहेच त्याला समर्थ म्हणावं आणि अशा समर्थाची आम्ही कास धरली तो सुखी आहे सुखाचा आगर आहे आम्हाला सुख मिळालं महाराज हे झालं तुमच्या पुरतं पण आमचं काय अरे तुम्हीच काय तुका म्हणे येथे लाभाची या कोटी कोट्यानु कोटी मावतील
एवढी जागा अजून रिकामी आहे, तुम्ही पटकन या आणि जे आम्ही भोगलं सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला, मागे पुढे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे जनन संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे जनन संतोषिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह आवाज द्या थोडा आणि थोडासा इको जोडा, अगदी कमी आवाज अजून दिला तरी चालेल. कितवं वर्ष आहे सत्य? एक तर पूर्ण झालं. 12व्या वर्षाची 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला सकल ग्रामस्थ भजनी मंडळ सगळ्यांच्या वती संमतीने ज्ञानेश्वर महाराज धावडेकर यांनी फोनवरून या सेवेचं आमंत्रण दिलं. इथे आलो. सर्व साधू सज्जनांचं दर्शन घडलं. हरिभक्तपरायण आमचे चुनीलाल महाराज, चेतन महाराज, भाऊसाहेब महाराज, बाबाजी कुठले विणेकरी दादा गावातलेच आहेत, आमचे वासुदेव महाराज, अमरसिंग महाराज, गोटूभाई महाराजजी, गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थितांमध्ये म्हणाल पावबा महाराज, आमचे रामभाऊ महाराज, आदरणीय रमेश तात्या, शेजारी बसलेले बाबाजी, सुनीलजी महाराज, आमचे नरूभाऊ साहेब, त्यांच्या शेजारी बसलेले आमचे सोयरे विठोबा महाराज, अन्य अन्य ठिकाणाहून आलेले सर्व वारकरी साधू संत, पंचक्रोशीतल्या गावातीलही आलेला श्रोता समाज, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध, कोणाचं नाव राहिलं ते. या ठिकाणी भागवत कथा चाललेली आहे. भागवत व्यासपीठाला साष्टांग हे करी दंडवत. उपस्थित स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्यांनी सगळा सुगंध इथे पसरवला आमचे नरोत्तम भाईजी. बाटली उरवून ठेवली आहे ना, थोडी उरून ठेवली आहे ना. हा, कारण मी घर सांगेल ती. आणि जर नेली नाही ते म्हणते तोंड तर गण आलाय. मी नाव सांगून ठेवलंय ते नरोत्तम भाई म्हणतात आमचे सारंगखेड्याचे. सेंटची बाटली देणार आहेत ते आपल्याला. ते मुलगा सुनबाई म्हणे ते उचला टाइमला सेंट म्हणतं लागत ना मुर्दावर माराले. त्यांना वाटलं म्हातारपणी काय सेंट मारताय तुम्ही. उलट म्हाताऱ्या लोकांना जास्त सेंट ठेवा. तरुणांना विनंती आहे, घरामध्ये एखाद्या वेळेस आंघोळीचा कंटाळा, म्हातार माणूस जर असलं, आई वडील कोणी सुखी जर व्हायचं असेल, बदनामी वाचवायची असेल, सेंट वापरा. नाही खरंच हसू नका, खरंच वापरा. एखाद्या वेळेस कपड्यांचा वास येऊ शकतो. वृद्ध माणूस आहे, आंघोळ नाही झाली, सेंट मार द्या. येणारे सगळे म्हणतात वा वा काही सेवा आहे, आपलंही नाव मोठं होईल आणि फळ मिळेल. सुखी होण्यासाठी ज्या धडपड चालल्या आहेत ना, पण आम्ही सूत्र आणि तत्व विसरलो. हे जे भागवत महापुराण ऐकतायत तुम्ही आमच्या जनार्दन बाबांकडून, याचं फाउंडेशन काय भागवताचं? वृंदावनामध्ये यमुनेच्या किनाऱ्यावर कळंबून आलेले आमचे दादा, ज्यांच्याकडे आमचा मुक्काम होता एक दिवस. धन्यवाद. बसा. जेवण झाले? मी तिसरी ठिकाण तपास करत होतो, कुठे गाव आहे ना, आणि त्यामुळे मी लक्षात राहतो.
बोलायचा कंटाळाच करत नका जाऊ, बोलत चाल. भागवत पुराणामधलं सगळ्यात महत्वाचं फाउंडेशन एक आहे. गोकुळामध्ये जोपर्यंत होते बलरामजी आणि भगवान कृष्ण कन्हैया, आप बजाते चलो चुनीलाल के बाबा, जो भी आपको बजाना है, काळी दोनवर वाजवत चला तुम्ही. गायींच्या मागे फिरताना नंद बाबांच्या पादुका म्हणजे ज्या चपला बूट जे असेल, एक भगवान कृष्ण डोक्यावर धरायचे आणि एक बलरामजी डोक्यावर. ज्यांचे चरण तुम्ही आपण सगळे धरतो देवाचे, तुझे पायी सुख सर्व आहे, ते कशामुळे सुखी झाले? ते जे चरण होत निव्वळ आणि निव्वळ आचरण. कोण आहे वडील घरामध्ये? ज्यांना सुखी व्हायचं असेल त्यांना सांगतो. जे ऑलरेडी सुखी आहेत त्यांना काही टेन्शन नाही. ज्यांचे आई आणि वडील दोघं वारलेत तुम्हाला टेन्शनच नाही. टेन्शन मध्ये कोण आहे? आई किंवा वडील जिवंत असते, दोघही जिवंत असते. वडिलांना नमस्कार केला, हा कुणाच्या नमस्काराबरोबर आहे? सूर्य नमस्कार. घरातला सूर्य म्हणजे बाप. ज्या दिवशी बाप संपला समजायचं मग नुसतं अभ्र आहे, अभ्रडिमाचे पोकर. सूर्य नाही दिसत, प्रकाश दिसतो, दिवस आहे हे कळतं. मग आई कोण आहे? सुखाची दुसरी छटा. आई शब्दामध्येच म्हटलंय महाराज, आई चंद्र आहे. शायरीमध्ये काही काही प्रेयसीला चंद्र म्हणतात, चांद म्हणतात, पण आई म्हणून जर संबोधन लावलं चंद्राला, चंद्रमा. चंद्र कोण आहे? मा. आपला आई घरात चंद्र आहे, घरात सूर्य आहे. पण चुकीच्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं, ग्रहण लागलंय दोघांना. चंद्रालाही ग्रहण, सूर्यालाही ग्रहण. त्या अवकाशातल्या चंद्र सूर्यांना भलेही लागो, पण आपण जर ठरवलं आणि आम्ही जर म्हटलं सूर्य नमस्कार काढतो ना आपण व्यायाम म्हणून, वडिलांना एकच नमस्कार कर, सूर्य नमस्कार. काय चतुर्थीची वाट पाहता? आई चंद्र आहे. काही काही देवदर्शनाची वाट पाहत आहे. अरे ना देखी हो भगवान की शकल तो कोई बात नहीं. भगवान की शकल माँ की शकल से अलग नहीं होती. ज्याला देवदर्शन करायचं असेल त्याने मन भरून आईच्या डोळ्याकडे पाहून घ्या, आईला पाहून घ्या, तिचं रूप पाहून घ्या. वडिलांना बसवा, त्या दोघांचं रूप पहा. आणि यांना देव स्वरूप जर पाहतायत ना, मग अपेक्षा करा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझे 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 मूर्ती, सदा माझे
सूर्य आणि चंद्रमा प्रचंड आणि स्वतंत्र ऊर्जा देतात. चंद्रमाची ऊर्जा समर्पणातून कळते, सूर्याची ऊर्जा आक्रमणातून. काही मोठाले व्यवहार करायचे आहेत, बापाची आठवण येते. आणि ज्या पुरी माहेरच सोडून चालल्या गेल्या, सासरी गेल्या नांदायला. माहेर हा शब्द मराठी आहे आणि माहेर मध्ये माय शब्द शोभतो, जो खानदेशी आणि मराठी दोघ भाषांमध्ये. खानदेशी मध्ये तर अजून अलंकार चढवला होता, माडी गेली ती माडी. माडी म्हणणारे किती बाया सापडतील तुम्हाला? जर वरती बोट करायचं म्हणाल तर मी अगोदर करेल, कारण माझी सासू मागच्या वर्षी मेली तर माझी पत्नी माडी म्हणे. नात्यातल्या काही काही बाया माडी म्हणता तुम्ही, माडी तुला काय समजी? काय तुला माहिती माडी काय आहे? माय आहे ती, आई आहे. ब्रिलियंट असाल इंग्लिश मीडियम वाले, मम्मी आहे, मॉम, मम्मा. रस नाही वाटत. आधी गण जाम निघणार 1.5 किलो ना, चव नाही लागत. एका ठिकाणी सीताफळ मिळाले आम्हाला 2 किलो ना 2च, पण सीताफळची का वांग आहे तेच ध्यान माहिती. विठ्ठल विठ्ठल आई आहे ना आपली, माय म्हणा ना. मम्मी पर्यंत ठीक होतं, थोडं बरं वाटलं. एज्युकेटेड आहे. तू वाजवायचं शिकला का? 3 दिवसापासून तूच बसतोय का इथे? 7 दिवस पर्यंत त्याला ट्रेन करा. निदान गया मग माळा तरी टाक द्या. आत नाही चालणार तर चाली. कारण संसर्ग ज्या दोष गुणो भवंती, संसर्गामध्ये आले ना पखवाजच वाजायचं. आई शिवारच बंद कर देवा. इथला जाई ना गावातला. अहो मग असं ट्रेंड व्हायचं ना की लोकांनी आपली आठवण केली पाहिजे की यार वाजणार तर मागा न होईल, देवरतीन मागा. आज नाही, थोडा टाइम लागेल. चेंज होईल जमाना, बदल करा, पण इतकंही नका बदलू की आपलंही विसरून जा.
आता मुंबईहून आमचा पुतण्या आला होता, त्याचं असं छोटं पोरग या लेकरासारखं लहान, तर तो पुतण्या माझ्याशी गप्पा मारतोय, ते पोरग आलं, आता मुंबईहून आलेलं, हे आपला आठ लागला उन्हात आपण लगेच पायपड्या बाबन पायपड्या पायपड्या, आपण सांगतो ना पोरांना बाबन पायपड, नाही मुलांना सांगतो ना आपण बाबान पायपड बाबान पायपड, तो पुतण्या त्याला सांगायचा बाबांना फ्लाइंग किस दे. ते पोरगा संबंध घडवून म्हणलं काय फेकर यानी, म्हणे ते इंग्लिश मीडियम मध्ये हवाई चुंबन म्हणतात याला. ओ म्हणा हवाई अर्जोडी ना, मी मक्कू म्हणतोस आपल्याकडे, आई चुंबन का ताईन गाड चुंबन ना बाहेर दणका कात फिर राहतात ना. विठ्ठल विठ्ठल आपल्याकडे मक्कू म्हणतोस यार. आजी घेते, आजोबा घेतात, काका काकू आत्या मामा सगळे बोलतात चला 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 पप्प्या पप्पी द्यायला बो म्हणतो ना आपण पप्पी हाय हवायचं. आणि ते पोरग लगेच विचारायला लागलं त्याच्या बापाला, बाबा मामा कुठे? त्याला विचारलं बावड्या तू साला बियले का? तो पोऱ्या म्हणे मामा कुठे? नाही तो त्यान मायल मामा म्हणून, मग तुल मामी म्हणत कर बेरड. विठ्ठल विठ्ठल काय सुखला बेल, सुखासाठी प्रयत्न चालले, शिक्षण एज्युकेशन काही यांनाच इंग्लिश यायला लागलं का? का डॉक्टर आंबेडकरांना इंग्लिश येत नव्हतं का? डॉक्टर कलामांना इंग्लिश येत नव्हतं का? डॉक्टर मामासाहेब दांडेकर यांना इंग्लिश येत नव्हतं का? अशी इंग्लिश शिका. फॉरेनर लोकांनी विचारलं पाहिजे की याचा अर्थ काय. अशी मराठी शिका. ओरिजिनल पुणेरी जे राहणार आहेत त्यांनी विचारलं पाहिजे याचा अर्थ आहे ना. माझा मराठाची बोलू कौतुके अमृता तेही पैजा जिंके. काय कमी आहे साच आणि मवाळ मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शिका ना मराठी. मग त्याला मराठी म्हणावं. आपल्या आपल्या मते नाही. कोणतंही साठवावं, आठवावं आणि मग वठवावं. साठा करायचा अगोदर, साठवण. शहरांमध्ये आपण जे दुकानं पाहतो ना, त्यांचं दुकान पाहतो, गोडाऊन पाहायचं. खरा माल कुठे असतो? गोडाऊन. ज्यावेळेस त्यांचं गोडाऊन पाहावं. आता हे मार्ट निघाले ना, आता सुपर शॉपी, हे मार्ट ते मार्ट, डी मार्ट, एस मार्ट वगैरे. ते एका मार्टवाल्याकडे आम्ही गेलो तर त्याने आदरातिथी केलं, चहा वगैरे पाजली, दुकान दाखवायचं. मध्ये घेऊन गेलं दुकानात. आपण जसा ज्वारी बाजरीना पोता उभेल राहतो, बदाम, काजू, पिवळा मनुका, काळा मनुका, त्याला म्हणतो भाऊ म्हणे आया की मग इथला मी पहिलाच देखील आहे. बाबा हा जो बदाम आहे हा 3000 रुपये किलोचा. सध्या काढे संशय काही विकत का होईल. आपला बापवरी 3000 रुपये किलो ना लेवाळणार. आम्ही गिस गिस करी 450 ठरवतो. आपल्याला सुख केव्हा लागतं? गिसगिस केल्याशिवाय नाही. स्वेटर लेवाल गौदा मी तरी त्या माणूस विचार स्वेटर कौन क्या बोलता हिंदी में बोल. ये स्वेटर कितने में दिया? बोले 1500.
1500 घिस करने की भाषा है क्या? क्या? अरे घिस तो म्हणे व्हाट आहे घिस अरे घिस तू 15चे सांग मी 9चे मागतो. मग या घिस मग एरंडोली गुशी मग सारंगखेडावाला येतील गोड कावडा बाबा. तडजोड म्हणजे घिस विठ्ठल पण घिसची मजा आणि खरं सुख कुठे माहितीये का? हे शोपू पालक वगैरे विकणारे या मुया ऐकणारा या सापाची घिस करतात. केवढ्याला दिले बा मुळे? 10 रुपयाला 5 देस का? तो म्हणे मुया द्या का शिंगाडे असं काम नाही. तुम्ही खा का बैतन करा काही बी करा आणि या 10 रुपयाला 5 देऊ का? शोपू पालक ही मेथीची भाजी 10 रुपयाचे 3 जुड्या देत आहेत आमच्याकडे आज. 10 रुपयाला 3. पाहिजे मला विचारतो बाबा 10 रुपयाला 3 म्हणतो नाही बा 10 रुपयाला 5 देस का? तो म्हण तुम्ही एवढी तेवढी बी वाटत नाही का? तुमले लोक येतात रातना घिस करतात का? या काय घिस करायचं? डेअरिंग जाईन घमेंड जाय ना मग सराफाच्या दुकानात जा. शेठ सोनं काय तोळा दिलं? त्यांनी सांगितलं 76,900. शेख आपला मग हिंमत वरला 900 जाऊ द्या बा. तुम्हाला बी 76 जाऊ द्या आमना बी 75 जाऊ द्या. लमसम धरले चाली का त्याच्या? पण आम्हाला घिसघिस केल्याशिवाय सुख नाही. सुख शोधायला निघालो आम्ही. सापडलं कशी? सुखातून निघणे ते सुखी होणे हे सुख मात्रची कोणी अनुभव. कोणतं सुख पाहिजे आम्हाला? कल्पनाच वेगवेगळ्या. ठरवून तर घ्या अगोदर. शरीर सुखासाठी लाख प्रयत्न करा. तुमच्या शरीराला फक्त तुम्हीच सुखी ठेवा, अन्य कोणीच नाही. दुसऱ्या कोणत्याही शरीरात अशी ताकद नाही की ते तुम्हाला शाश्वत सुख देऊ शकते. शोधायला निघालो आम्ही. उपमा देतो काही सुखासाठी म्हणतो आपण, राजी होण्यासाठी. तेरे लिए चांद लेके आऊंगा, तेरे लिए सूरज लेके आऊंगा. गणी बाई म्हणे दूध लिए डेअरी वाला चालणार जाईल. चहा मग काय तुला चांदन सूरज टाकणार तुम्हाला. हे आपल्याला वाटतं. एक दिवस गोड बोलून पत्नी आपल्याशी व्यवस्थित वागणार आहे का? अरे आयातीभर गोड बोलीच आणि अजून समजे राहिले. एक दिवसाचा आहे का संसार? कसंही वागा, तोंड उतरेल म्हणजे मी नुसतं बाईसले सांग राहिलो. माणसेच नव्हे तसं. तुम्ही कितीही चांगला स्वयंपाक करा, जेवण उगे वर्षानुवर्ष जी राहणार माणसे जनत्या स्वयंपाकनं कौतुक काय येतात सांगणार नाही. तुम्ही म्हणण्या नाहीये. तुमले माहिती भाऊ तू दांगडो घालते दादा आमल्या आठ निवांची केलं कौतुक. बोलले कधी की काही असो जी भाजी तुझ्या आजची असते गणपीर नव्हतो. मी जर आमना जर सांगा प्रयत्न काय देख मी इथला फिरू राहिलो तुला हात नाही भाजी. मी पहिलेच सांगतेस मी तुम्हाला गुडगा दाबाव नाही. अहो बाजी न कौतुक का प्रकार आहे ना. विठ्ठल विठ्ठल म्हणतो तुला सांगू नको माझ्या ग्रामपंचायत न सांगू का बाजी कशी आहे. नाही दुसऱ्याकडनं काय अपेक्षा करता. खुद को कर इतना बुलंद, खुद खुदा पूछे कि बंदे तेरी आरज़ू क्या.
साधू स्वतःमध्ये सुख शोधतो आणि तुम्ही आपण दुसऱ्यांमध्ये सुख शोधतो. कपडे साधूचे करून घेतले, काय भगवा कपडा वगैरे सगळं काही ओके. 3-3 जण एकटे. एक जण आला आणि सांगायला लागला, विचारायला लागला, साधूला सुख कुणाकडचं मिळतं माहितीये का? सत्संगात, जनतेकडून. ती अपेक्षा सुद्धा ठेवली आणि जनतेने साधूंकडून या शरीर सुखाच्या गोष्टींविषयी बोलूच. संसारामध्ये काय आहे, संसार महाराज साधू बाबाला एक जण सांगितलं, बाबा संसार मग ज्यानी म्हणे, मग तू राख लाव ना, मी लायल की, मला कसं सांगलाय ना तू लाव. नाही म्हणे बाबा, जर मला पहिले खरंच कोणी भेटी जात, मी या चक्कर मग पडतो नाही. तू अजून बी नाही. संसारात राहून लोक फालतू गप्पा तत्वज्ञानाच्या मारतात. आता एका व्यक्तीने मला असं विचारलं होतं, कीर्तन संपलं, चहा पाण्याला घरी नेलं रात्रीच आणि सांगायला लागले, बाबा परिस्थिती खूप गरिबीची आहे, आमच्याकडे बकरीचं दूध आहे, तुम्हाला चालेल ना? म्हटलं मला चालत नाही. नाही, बरेचसे बाबा लोक म्हणतात आम्ही चालेल. तो त्याच ना प्रश्न, वैयक्तिक विचार आहे. ज्याचे त्याचे नियम जो तो करू शकतो. नाही प्यायचं त्यांना बकरीचं दूध, नाही. पण मी असं म्हणत, तू भांड्या पोटा करू नको. मी आमंदिना या वरतीने कसा उतार राहिला तू? त्यांना प्यायचं नसेल, त्यांना चालत नसेल, त्या भुक्या राहतील, त्याचा प्रश्न. मला चालत. पण बाबा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आमची परिस्थिती खूपच गरिबीची आहे. आम्ही दोन्ही नवरा बायको कामले जात, शेतीवाडी काहीच नाही. एक मुलगी आहे, 2 मुलं आहेत बाबा. म्हणतो पहिला बिंडोक बनाव, गरिबी मग 3-3 परवडत असतात. चांगला चांगला नोकरीवाला असले 2चे, तिथं जायचं, नोकरी उपाड देत. आणि तू बेगम की शादी में अब्दुल्ला दीवाना, या 3-3 कसा फिरावची आधी? मुलांना जन्म देतानाच नियोजन, ज्याला मॅनेजमेंट म्हणतात. मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना जन्म द्यायच्या अगोदर मॅनेजमेंट नियोजन केलेलं होतं. मला हिंदवी स्वराज्याचा संस्थापकच निर्माण करायचा. काय मॅनेजमेंट आहेत आपल्या मुलांना जन्म देताना? सुशिक्षित जोडपा असो की अशिक्षित, काय ठरवून बाळाला जन्म दिला? कराल गुत मारुतीन हुई घ्या गणपती, शेपूट लावाल गुत सोंडच लागी. काय नियोजन आहे? अपत्याला जन्म दे ना. हे ज्याच्या डोक्यात नियोजन आहे ती लोक सुखी आहेत ना. चला 3 आहे, एक मुलगी आहे, 2 मुलं आहे, जमीन नाही, घर आई सिंगल पट्टी घर आहे. काय करतात? मजुरी करतो आम्ही दोघं. बाईला काय रोज आहे? त्या टायमाला 20 रुपये रोज होता. तुला काय? म्हणजे 50 रुपये. अरे 50 रुपये डेली खर्च करा, पण 20 रुपये जीव गेला तरी चालेल, बचत करा. 20 रुपये बचत झालीच पाहिजे. 50 रुपयात संसार बसेल. थोडा विचार करा, ज्यांचा पगार आज या महागाईच्या रेटिंग मध्ये 10,000 रुपये महिना आहे, त्या लोकांची दिवाळी कशी होत असेल? त्यांच्या पोरांचे कपडे, त्यांच्या घरचे आकाश कंदील, लाइटिंग, दिवाळीचा फराळ केला का कधी विचार? कसं राहतं सुख? काय पाहिजे आपल्याला? ज्यावेळेस LIC एजंट होतो,
दिवाळी संपल्याबरोबर आमचे एक देशपांडे म्हणून ऑफिसर होते. प्रत्येक एजंटाला विचारायचे ते, कशी गेली दिवाळी, काय तुमचा अनुभव, कसं काय. प्रत्येक जण सांगायचं महागाई वाढली, भागत नाही, काय करू सुधरी राहिली. एक म्हणाला मजेत गेली. माझा नंबर आला, म्हणजे वाडेकर महाराज. म्हटलं खर्च करण्यापुरते पैसे LICच्या कमिशन मधून कीर्तनातून मिळाले, कर्ज झालं नाही. तो म्हणे म्हणून तुम्ही महाराज खर्च करण्यापुरते मिळाले ना, मिळतील तेवढ्या खर्च भागवा, सुखी व्हा. नाही ती म्हणे कलर टीव्हीला या म्हणे, अरे ती तर फाशिंदुरी बी आणायला इलीचीच का बैल, तुला काही अक्कल नाही का. तीच म्हणे कपट विठ्ठल विठ्ठल.